नमस्कार शेतकरी मित्रांनो, अखेर कर्जमाफी ई-केवायसी करण्यासाठीचा नवीन पोर्टल लॉन्च करण्यात आला आहे। या पोर्टलवरून तुम्हाला यादी सुद्धा कर्जमाफीची पाहता येणार आहे आणि ई-केवायसी सुद्धा करता येणार आहे। हा नवीन पोर्टल कोणता आहे याची लिंक जर तुम्हाला ऑफिशियल पाहिजे असेल तर ती लिंक सुद्धा मी तुम्हाला देणार आहे। त्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। फेसबुक पेजवरती किंवा इंस्टाग्रामवरती हा व्हिडिओ पाहत असेल तर नक्की फॉलो करा, म्हणजे तुम्हाला लिंक सर्वप्रथम ती येईल। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे, त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी ही एक आनंदाची बातमी म्हणावी लागेल। अखेर कर्जमाफीसाठीचा जो नवीन पोर्टल लॉन्च करण्यात आलेला आहे, हा पोर्टल या ठिकाणी तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहू शकता। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 हा नवीन पोर्टल आहे। या पोर्टलची लिंक सुद्धा मी तुम्हाला पुढे देणार आहे। या संदर्भातील पूर्ण व्यवस्थित माहिती समजून घेऊया। याद्या सुद्धा तुम्हाला याच पोर्टलच्या माध्यमातून पाहता येणार आहे आणि केवायसी सुद्धा तुम्हाला या पोर्टलवरूनच करावी लागणार आहे। याविषयी व्यवस्थित माहिती पुढे समजून घेण्याचा प्रयत्न करूया, त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या पोर्टलमध्ये सध्या काय काय अपडेट देण्यात आलेले आहेत ते अपडेट आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूया। यामध्ये सांगण्यात आलेलं आहे बँक डाटा अपलोड करणे यामध्ये बाकी आहे। याचबरोबर यामध्ये काही वगळण्याची वगैरे जी माहिती आहे ती सुद्धा या ठिकाणी देण्यात आली आहे आणि याचबरोबर केवायसी करण्यासाठी सुद्धा यामध्ये ऑप्शन देण्यात आलेला आहे। याविषयी सुद्धा आपण माहिती व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करूया, त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। केवायसीचा या ठिकाणी ऑप्शन आहे आणि तक्रार वगैरे जर करायची असेल तर त्यासाठीचा सुद्धा ऑप्शन यामध्ये देण्यात आलेला आहे। आपण आता केवायसी वरती टच करूया। केवायसी वरती टच केल्यानंतर यामध्ये काय माहिती आहे आणि लॉग इन करण्यासाठी काय माहिती आवश्यक आहे या संदर्भातील माहिती पाहूया। केवायसीला टच केल्याच्या नंतर लॉग इन फॉर ई केवायसी नावाचा एक ऑप्शन या ठिकाणी देण्यात आलेला आहे। यूजर नेम, पासवर्ड आणि कॅप्चा दिलेला आहे, त्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचे आहे। सध्या तुम्हाला इथून लॉग इन करता येणार नाही। आता तुम्हाला जर लॉग इन करायचे असेल तर फक्त आपले सरकार सेवा केंद्र ज्यांची ID आहे त्यांनाच ते लॉग इन करता येणार आहे। सध्या तरी यामध्ये अजून काही बदल होणे बाकी आहे। फुल अपडेट झाल्याच्या नंतर याद्या सुद्धा तुम्हाला याच पोर्टलवरून पाहता येणार आहे। याची जर लिंक तुम्हाला पाहिजे असेल, ई-केवायसी सुद्धा तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र इथूनच तुम्हाला करता येणार आहे, हे मात्र तुमच्या लक्षात नक्की असू द्या। यादी सुद्धा तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र, त्याचबरोबर आपल्या गावातील ग्रामपंचायत संगणक ऑपरेटरकडे सुद्धा तुम्हाला मिळेल किंवा कृषी सहाय्यकाकडे सुद्धा यादी तुम्हाला पाहता येईल। आता यामध्ये काही अपडेट होणे बाकी आहे। जर तुम्हाला लिंक पाहिजे असेल, या पोर्टलची अधिकृत लिंक या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। बघा, या ठिकाणी स्पष्टपणे तुमच्या डोळ्यांनी तुम्ही पाहू शकता। गुगलमध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे FLRS.maharashtra.gov.in या नावाने सर्च करा। सर्च केल्याबरोबर तुम्हाला हा जो काही पोर्टल आहे तो पोर्टल दिसेल। इथून तुम्हाला सहज हे सर्व पाहता येईल किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी लिंक देईन, तिथून सुद्धा तुम्ही पाहू शकाल। ही एक महत्त्वपूर्ण माहिती जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा।